नमस्कार, कांचन कदम चॅनल आपलं खूप स्वागत आहे। मी आज चपातीची व्हिडिओ दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला गहू कोणते कोणते लागतात ते आपण पाहूया। हे जे आहेत ते गव्हाचं नाव आहे लोकवान गहू आणि हे जे गहू आहेत ते शोळ गहू। तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन जर विचारलं की शोळ गहू द्या तर शोळ गहू हे 2.5 किलो आहेत आणि हे लोकवान गहू 5 किलो आहेत। हे दोन्ही मिक्स करायचे आणि मग आपण हे दळून आणायचे चक्कीमधून बारीक आणि मग तुम्हाला मी पुढचं दाखवते चपाती आपण कशी करायची ते। आता हे पीठ आपण दळून आणलेलं आहे। आता आपण चपात्यांची रेसिपी पाहूया। आता आपण तेल टाकून घेऊ 2 चमचे। हे थोडं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि लागेल जसं पीठ आपण मळून घेऊ। आता हे आपल्या चपाती चिकटले नाही हाताला, हे काढण्यासाठी आपल्याला हे सुकं पीठ थोडंसं घ्यायचंय आणि हाताला चांगलं चोळायचंय आणि मग असं काढायचं। पीठ चांगलं मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी आपण घ्यायचंय, थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ मळायचं, कारण की चपातीचं जे पीठ आहे ना घट्ट मळू नये। घट्ट मळली तर चपाती कडक होते। हे जेवढं पाणी टाकून तुम्हाला मळता येईल ना तेवढं मळायचं। एवढं एकदम मऊसूत चपाती होण्यासाठी आपल्याला पीठ खूप चांगलं मळायला लागतं आणि मग 10 ते 15 मिनिटं आपल्याला ते ठेवून द्यायचंय। चांगलं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल लावून याला सेट करून ठेवते। छान पीठ झालेलं आहे मळून। आता आपण ते 10 ते 15 मिनिटं आपण ठेवून देऊ। बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे। खूप छान झालेलं आहे पीठ। आता आपण तेलाचा हात लावून हे गोळे बनवून घेऊ। पातळ पीठ झाले बघू शकता। तेल लावून घ्यायचं आपण अर्धवट आणि ही चपाती दुमडायची। इथे पण तेल लावायचं, मध्ये भाग करायचा असा। चपाती चांगलीच लाटून झालेली आहे। लाटताना आपल्या सगळ्या बाजून सारखी लाटून घ्यायची। पातळ मध्ये आणि साईडला जाड अशी नाही ठेवायची। पूर्ण व्यवस्थित कडा साईडने लाटून घ्यायचे आहे। झालेली आहे चपाती। आता आपल्याला 2 फेशी चपाती करायची आहे। त्यासाठी आपल्याला हे 2 भाग करायचे फक्त। आता ही मगाशी आपण जी चपाती केली ती 4 फेशी केलेली आहे। आता ही 2 प्रकारची, ही 2 फेशी चपाती आहे। पीठ जास्त नाही लावायचं, थोडंसं लावून पीठ चोळून घ्यायचं। बघू शकता ही चपाती झालेली आहे। आता ही चपाती अशी लांबट लाटून घ्यायची। म्हणजे 3 भाग करायचे असे आणि इथे तेल लावायचं। हे बघा पातळ चपाती झालेली आहे। ही जी चपाती आहे याला काही तेल वगैरे लावायचं नाहीये, फक्त ही अशीच करायची आहे। तेल न लावता ही जी चपाती आपण करतोय ही बघा, ही थोडी जाड ठेवली चपाती, एवढी पण जाड नाहीये। तर ही जी चपाती आहे त्यात थोडं तेल भरायचंय। मी तुम्हाला 5 प्रकारचे चपाती दाखवलेले आहेत। याच्यामध्ये थोडंसं पीठ भरायचं, थोडंसं आणि थोडं तेल टाकायचं आणि हे असं करून चपाती आपल्याला करायची आहे। आपल्या 5ही पद्धतीच्या चपात्या लाटून झालेल्या आहेत। ज्यांना चपात्या येतच नाही, अजिबात येत नाही,
त्यांनी ही ट्रिक वापरा. थोडा चपातीचा गोळा मोठा घ्यायचा आणि या चपातीमध्ये आपण थोडंसं तेल भरायचं. ज्यांना अजिबात येत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आणि यात थोडं पीठ टाकायचं. चपाती असं करून घ्यायचं. 4 पेशी करण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना येत नाही चपाती त्यांनी, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हे आहे. आता मी हे पीठ चपाती लाटून घेते. कशीही लाटा. आता ही चपाती मी लाटून घेतलेली आहे. आता मी काय करणार आहे, चपाती ज्यांना गोल लाटता येत त्यांच्यासाठी हे सांगते मी. तर आता हा जो डबा आहे, डब्याचं झाकण आहे, ते मी असं गोल ठेवते. आणि आता आपण असं काढूया. आणि हे बघा चपाती खूप छान गोल झालेली आहे. आता आपण ही भाजून घेऊ. तवा तापत ठेवलेला होता. तवा चांगला तापलेला आहे आपला. आता हा आपण गॅस बारीक करूया आणि चपाती टाकूया. गॅस थोडं फास्ट करूया. लगेच ही चपाती आपल्याला टाकल्यानंतर 1-2 सेकंदामध्येच आपल्याला ही चपाती उलटायची आहे आणि चांगली शेकून द्यायची आहे. तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही असा कपडा घेऊन थोडं फिरवू शकता. चांगली शेकली पाहिजे चपाती एक साईडला. त्याशिवाय चपाती पलटी नाही करायची. बघू शकता चपाती छान फुगलेली आहे. आपल्याला चपातीला अजिबात मध्ये नाही हात लावायचा आहे. इथे साईडनी शेकवायची चपाती. खूप छान फुगलेली आहे चपाती. आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आपल्याला. आता ह्या आपल्या चपात्या बनून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा चपाती एकदम अशी एकदम मऊसूत झालेली आहेत चपात्या आपल्या. खूप छान झालेल्या आहेत चपात्या. प्रत्येक प्रकारच्या चपात्या आहेत. मग तोडून दाखवते. हे जे आपण पीठ घालून केलेली चपाती, ही चपाती बघा 2 भाग पडलेले आहेत. 2 पेशी चपाती. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.